सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत, पाटकळा सरळ, मान मध्यभागी, खांदी कोपर जमिनीच्या दिशेने सैल सर सोडलेले, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. प्राणी श्वासाकडे, अंतरिक्ष जगता, इनर अवेअरनेस. कारण श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती 20 ते 25 अवस्थेला, ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन यथाशक्ती प्रयत्न. अवकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास आणि श्वसन मार्ग याकडे लक्ष. हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडूया. एक खोलवर दीर्घ श्वास सोडून घेऊया आणि हा श्वास सोडताना उच्चार ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आपली आता बऱ्यापैकी आसनं शिकून झालेली आहेत. त्यामुळे आजपासून आपण वेगवेगळ्या सिस्टीम्स वरती आधारित साधना करणार आहोत. जसं पाठीचा कणा आहे किंवा डायजेशन आहे किंवा श्वसन आपला कसं आपण सुधारू शकतो, आपली फुफ्फुसं कशी ऍक्टिव्हेट राहू शकतात. तर या दृष्टीने आता आजची पुढची जे काही दिवस असतील त्या दृष्टीने साधना असेल. तर आज आपण विषय घेतलाय मेन आपला ब्रेन. आपला ब्रेन कसा ऍक्टिव्हेट राहू शकतो, म्हणजे कुठली साधना केली की आपला ब्रेन ऍक्टिव्हेट राहील किंवा तिथे रक्त पुरवठा कसा जास्त प्रकारे चांगला होऊ शकतो, या दृष्टीने आपली आजची साधना असणार आहे. तर त्यासाठी आता सुरुवात करूया. विश्रांती. सुरुवातीला दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैल सर सोडायचे.
आता दोन्ही पाय जुळलेले आहेत हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात समोर, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, एकत्रित आपल्याला हातापायांच्या बोटांमध्ये ताण द्यायचा आहे, जास्तीत जास्त स्ट्रेच दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये, बरोबर. आणि अंगठा आतमध्ये फोल्ड करायचा आहे, दोन्हीही पावलांचा आणि हाताचा, त्याच्यावर 4 बोटं घट्ट मुठ वळून घ्यायची, पुन्हा ओपन करायचं आहे, जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे, 4 बोटं फोल्ड करूया, त्याच्यावर अंगठा, बरोबर, ओपन करायचं आहे, पुन्हा स्ट्रेच, जास्तीत जास्त स्ट्रेच, अंगठा आतमध्ये, मग त्याच्यावर 4 बोटं घट्ट मुठ वळून घ्यायची, पुन्हा एकदा ओपन करायचं आहे, स्ट्रेच, 4 बोटं आतमध्ये, मग त्याच्यावर अंगठा, पुन्हा एकदा ओपन करूया. आता पावलं जुळून घ्या, दोन्ही पावलं जुळून घ्या, हाताची घट्ट मुठ वळून घ्या, अंगठा आतमध्ये, मग त्याच्यावर 4 बोटं, बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज, पावलं आणि मनगटापासून हात एक, क्लॉकवाईज दोन्ही पावलं जुळून घेऊन करण्याचा प्रयत्न करा, 2, उजवीकडून डावीकडे, 3, 4, 5, अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे 1, 2, 3, 4, 5, होती थांबवायची, हात खाली, विश्रांती. एक श्वास भरून घ्यायचा, पूर्णपणे श्वास सोडायचा. करणार आहोत जानु शिरासनी, आणि त्यासाठी स्थिती घ्यायची, दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ, उजवा पाय सुरुवातीला आपण फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय, दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घेताना थोडस डोकं वर, म्हणजे आपली हनुवटी थोडीशी वर येईल, एक श्वास भरून घेताना थोडीशी हनुवटी वर, आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा, दोन्ही हाताने पाऊल पकडायचा प्रयत्न, आधी पाऊल पकडा, जर पाऊल पकडता येत नसेल तर हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा, आणि त्यानंतर आपलं कपाळ डाव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. इथे पूर्णपणे आपला रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. आजचा आपला विषय आहे ब्रेन, मेंदू, आणि त्याकडे आपली जाणीव असेल, आणि जोड आपल्या श्वासाची, श्वास घेतो आणि सोडतो, यथाशक्ती थांबल्यानंतर श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ होऊया, श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ, छान आहे, तो श्वास सोडायचा आहे, उजवा पाय सरळ करायचा आहे. आता हीच कृती विरुद्ध बघू, डावा पाय फोल्ड करूया, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्यायचं, लावून घ्यायचं, दोन्ही हात आता आपले उजव्या पायाच्या मांडीवर असतील. पुन्हा एकदा श्वास भरून घेताना थोडीशी हनुवटी वर येईल आपली, आणि श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया, दोन्ही हातांनी उजवं पाऊल किंवा जमिनीच्या दिशेने हात सैलसर सोडा, त्यानंतर आपलं कपाळ उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू, श्वास घेतोय, सोडतो, सावकाश उलटचाल करताना श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ, डावा पाय सरळ करूया, थोडा वेळ विश्रांती, आणि करणार आहोत आपण आता पश्चिमोत्तानासन, दोन्ही पाय जोडलेले, पश्चिम म्हणजे काय तर फॉरवर्ड बेंड, पुन्हा एकदा इथे आपला रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतो. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी आजची आसनं करताना काळजी घ्यावी किंवा करू नये, कारण की सगळी आसनं जी आहेत आजची ही फॉरवर्ड बेंडिंगची आसनं आहेत, कारण की आपला विषय आहे ब्रेन, आणि ब्रेनला ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण जेव्हा पुढे झुकतो तेव्हा आपला रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने होत असतो. सुरुवात करूया, दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात जे आहेत ते आता आपल्या मांडीवर ठेवायचे, पुन्हा नजर समोर, पाठीचा कणा सरळ, एक श्वास भरून घेताना थोडीशी आपली हनुवटी वर येईल, एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा, आणि श्वास सोडत सोडत सावकाश दोन्ही हात पायाला घासत घासत दोन्ही हातांनी दोन्ही पावलं पकडायचा प्रयत्न करा, जर पावलं पकडली जात नसतील तर हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा, आणि मग आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. अंतिम स्थितीमध्ये खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स,
जोर श्वास, श्वास घेतोय सोडतो. पुढे चालू करताना सावकाश तिथल्या तिथे सरळ, दोन्ही पायांवर अंतर आणि विश्रांती. विधिवत वज्रासन करून घ्यायचं. काल जे आपण भूशिरासन पाहिलं, आज पुन्हा आपण त्याचीच उजळणी करणार आहोत. त्यासाठी एक नॅपकिन छोटासा आपल्या जवळ ठेवू. विश्रांती. आणि आता विधिवत वज्रासन, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करूया आणि मग डावा पाय. अगदी सावकाश वजन आपलं उजव्या बाजूला शिफ्ट करून मग डावा पाय. मेडिटेटिव्ह आसन आहे, त्यामुळे या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबूया. हातांची ध्यान उंचावू. हातांची कोपरे शरीराच्या जवळ, खांदे जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. पाठीचा कणा इथे नैसर्गिक सरळ असतो. डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी आपल्या वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. गुडघ्यांमध्ये समोरून कुठेही गॅप नाही येणार हे तपासून पाहायचंय बंद डोळ्यांनी. गुडघे एकमेकांच्या जवळ असतील, सीटचा भाग टाचांच्या मध्ये असेल, पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. करणार आहोत ओमचा उच्चार मनातल्या मनात. खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेऊया आणि हा श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. अवकाश डोळे उघडायचे आणि करणार आहोत आपण काल केलेलं भूशिरासन. ज्यांना पाठीची दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. काल आपण बघितलेलंच आहे, पण आज आपण यासाठी करतोय की कारण आज आपला विषय ब्रेन आहे आणि जेवढी आपल्याला पुढे झुकणारी आसनं जेवढी आपल्याला करता येतील, म्हणजे जेणेकरून आपला रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होईल, ती आपण आसनास करत आहोत. ज्यांना वर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी ही आसनं करणं टाळावी. नॅपकिन घ्यायचं, नॅपकिनची घडी आपल्या गुडघ्यांच्या समोर ठेवायचे. 2 ते 3 इंच पुढे असेल फक्त, जास्त पुढे नाही घ्यायचे. बरोबर. दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घेऊया आणि ती पकडत आपल्या नॅपकिनच्या घडीच्या मागे. बरोबर. हाताची कोपरं आपल्या गुडघ्याच्या जवळ. यथाशक्ती प्रयत्न हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ. आणि आता आपल्या टाळूचा भाग जमिनीवर टेकवा. टाळूचा भाग जमिनीवर. बरोबर, छान. आणि आता सीटचा भाग जो पायावर आहे तो आता वर उचलायचा. सीटचा भाग थोडासा वर उचला, म्हणजे टाळूचा भाग अजून फिक्स झाला त्या आपल्या नॅपकिनच्या घडीवर. आणि आता पावलांचं माउंटन करा, टाचा सिलिंगच्या दिशेला, पायाची बोट जमिनीवर. बरोबर, छान. आणि आता जे गुडघे आपले जमिनीवर आहेत ते आता सरळ करायचे. जमिनीपासून वर उचला आणि दोन्ही पाय सरळ करा. पुन्हा इथे आपल्या टाळूचा भाग अजून फिक्स होतोय आपल्या नॅपकिनच्या घडीवरती. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलं थोडीशी आपल्या डोक्याच्या दिशेने घ्या. शक्य असेल तर गुडघ्यातनं पाय आपले सरळ असतील. पावलं थोडीशी डोक्याच्या दिशेने आणि इथे थोडा वेळ थांबा. आपण करतोय भूशिरासन. यथाशक्ती प्रयत्न असेल, श्वास चालू. उलट चाल करताना गुडघे तिथल्या तिथे जमिनीवर टेकवा, अगदी सावकाश. पावलांचं माउंटन सोडून द्या, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. सीटचा भाग पुन्हा आपल्या पायावर येऊ दे. जिथे आपली टाळू होती तिथे आता आपलं कपाळ जमिनीवर ठेवा. हाताची पकड सोडून द्या. हाताची कोपरं आपल्या गुडघ्यांच्या जवळ घेऊन या आणि हाताचे तळवे आपल्या चेहऱ्याच्या रेषेत असतील. इथे थोडा वेळ थांबा. बरोबर. आणि आता सावकाश वर या. अगदी सावकाश श्वास घेत घेत कमरेत सरळ, डोळे बंद. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे. हाताची पाचही बोटं जोडलेली असतील आणि डोळे बंद.
जेव्हा आपण भुजंगासन करतो तेव्हा रक्तप्रवाह हा आपला हृदयापासून डोक्याकडे होत असतो. म्हणून इथे थोडा वेळ थांबायचं, रक्तप्रवाह पुन्हा पूर्ववत होईल. आता करणार आहोत आपण शशांकासन. आता इथे काय करायचंय आपल्याला, थोडेसे गुडघे जे आहेत ना, हे एक व्हेरिएशन आहे, थोडेसे गुडघे असे थोडेसे लांब करा एकमेकांपासून. हा, बरोबर. आणि पुन्हा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या. आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू पुन्हा कमरेतनं पुढे झुका. आपले दोन्ही हात आधी जमिनीवर येतील आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ जे आहे ते पूर्णपणे जमिनीवर टेकवा. छातीचा भाग, पोटाचा भाग जमिनीच्या दिशेने सर सोडून द्या. एकदम रिलॅक्स सोडून द्या. खांदे पण रिलॅक्स असतील. इथे थोडा वेळ थांबूया. आपण जे भूशिरासन केलं त्याला हे कॉम्प्लिमेंटरी आपण करतोय आसन. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. उलट चाल करताना अगदी सावकाश तिथल्या तिथे सरळ होऊया. अगदी सावकाश, हात कुठेही वर नका घेऊ, तिथल्या तिथे सरळ हो. बरोबर. दोन्ही गुडघे जॉईन करून घ्या पुन्हा एकदा आणि एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. उजवा पाय आणि मग डावा. अगदी सावकाश. विश्राम. मान मागे सैल सरसवून विश्राम. आणि आता साधी मांडी किंवा पद्मासन, अर्ध पद्मासन, तुम्हाला जे शक्य आहे ते. आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत ही पूर्णपणे आपल्या मेंदूशी कनेक्टेड आहे. त्यामुळे आज आपण त्याचा थोडेसे युजनिंग एक्सरसाइज करणार आहोत. ठीक आहे. साधी मांडी किंवा तुम्ही पद्मासन, अर्ध पद्मासन घालू शकता, कारण की पुढची 5 ते 7 मिनिटं आपल्याला या स्थितीमध्ये बसायचं. तर सुरुवातीला आपण डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. त्यामुळे आपला उजव्या हाताचा अंगठा आपल्या नजरेच्या समोर घेऊन या. एकदम सरळ, हात कोपरातनं सरळ असेल. उजव्या हाताचा अंगठा, नजर आपली उजव्या हाताच्या अंगठ्याकडे असते. डोळ्यांचे नावे एकदम रिलॅक्स असतील. आणि आता आपल्याला फक्त हालचाल आपल्या नजरेमध्ये आणि आपल्या हातामध्ये करायची. आपल्याला मान कुठेही फिरवायची नाहीये. आता सावकाश उजवा अंगठा किंवा उजवा हात उजव्या दिशेला घेऊन जा आणि आपली नजर उजवीकडे फिरवा. फक्त नजर, मान फिरवायची नाही. फक्त नजर, नजरेने, तिरप्या नजरेने उजव्या हाताचा अंगठा बघायचा. तिरप्या नजरेने. बरोबर, छान. पुन्हा सावकाश मध्यभागी. पुन्हा एकदा उजवा हात उजवीकडे जाईल आणि आपली नजर, आपली बुबुळे जी आहेत ती आपली फिरतात. आपल्याला मान कुठेही हलवायची नाहीये. फक्त हालचाल नजरेमध्ये असेल. बरोबर. तिरप्या नजरेने जास्तीत जास्त उजव्या दिशेचा अंगठा बघण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मध्यभागी. अजून एकदा उजवा हात उजवीकडे, नजर आपली उजवीकडे, मध्यभागी. थोडा वेळ हात खाली येऊ दे. हाताला लग लागली असेल तर डोळे बंद. पुन्हा उजवा अंगठा पुढे घ्यायचा आहे आपल्या नजरेच्या समोर, नजरेच्या एका सरळ रेषेमध्ये येईल. आणि आता उजवा हात, उजवा अंगठा जास्तीत जास्त वर, नजर आपली वर आणि खाली जमिनीकडे. वर, हालचाल फक्त नजरेमध्ये, खाली, वर, खाली. आता नजर आपली खाली आहे, अंगठा जमिनीकडे आहे. आता रोटेशन क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायचा आहे. नजरेने आणि आपल्या हाताने मोठं वर्तुळ आपण करतोय. एक, क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे. बरोबर. हालचाल फक्त नजरेमध्ये. दोन,
3. कृती थांबवायची. उजवा हात गुडघ्यावर. आता डावा हात आपल्या नजरेच्या समोर घ्यायचा, डावा अंगठा, आणि जास्तीत जास्त डावा अंगठा डावीकडे जाईल. नजर आपली डावीकडे, तिरप्या नजरेने डावा अंगठा पाहायचा आहे. पुन्हा मध्यभागी हालचाल एकत्रित नजर आणि आपल्या अंगठ्यामध्ये असेल. पुन्हा एकदा डावा अंगठा डावीकडे, नजर डावीकडे. बरोबर. मान हलवायची नाहीये, फक्त हालचाल आपल्या हातामध्ये असेल आणि नजरेमध्ये. पुन्हा एकदा जास्तीत जास्त उजवा हात, डावा हात डावीकडे जाईल. नजर आपली डावीकडे. सावकाश मध्यभागी. आता डावा अंगठा जास्तीत जास्त वर सिलिंग कडे न्यायचा आहे आणि जमिनीकडे. फक्त हालचाल नजरे. वर खाली, वर खाली, वर. हालचाल फक्त नजरे खाली. बरोबर. आणि आता रोटेशन अँटी क्लॉकवाईज, डावीकडून उजवीकडे गोलाकार फिरवायचा आहे. हालचाल नजरेमध्ये आणि आपल्या हाताच्या अंगठ्यामध्ये असेल. मोठं वर्तुळ 1 क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज 2, आणि 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्यायचे. पुन्हा सावकाश डोळे उघडायचे. आणि आता फक्त एकदा आपल्याला उजवीकडे पाहायचंय, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. हालचाल फक्त आपल्या बुबुळांमध्ये. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. आणि आता वर सिलिंग कडे पाहायचंय, मध्यभागी, जमिनीकडे, मध्यभाग. सिलिंग कडे पाहायचंय नजरेने, मध्यभागी, जमिनीकडे, मध्यभागी. वर, मध्यभागी, खाली, मध्यभागी. एक लास्ट राउंड. वर, मध्यभागी, खाली, मध्यभागी. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. एकदा उजवीकडे पाहूया, वर, डावीकडे, जमिनीकडे. उजवीकडे, वर, डावीकडे, जमिनीकडे. उजवीकडे, वर, डावीकडे, जमिनीकडे. पुन्हा नजर मध्यभागी येईल. आणि आता डावीकडे पाहणार आहोत अँटी क्लॉकवाईज. वरती, उजवीकडे, खाली, डावीकडे, वर, उजवीकडे, खाली, डावीकडे, वर, उजवीकडे, खाली, डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. पुन्हा नजर समोर असेल. आणि त्यानंतर आपल्याला बंद डोळ्यांनी डोळे अलगद मिटून घ्यायचे. आणि आपली जी ही रिंग फिंगर आहे ना, म्हणजे आपलं हे करंगळीच्या बाजूचं बोट, त्याचा जो ह्या बोटाने आपल्याला हलक्या हाताने असं डोळ्यांना हलकासा असा मसाज करायचा. ह्या आपल्या रिंग फिंगर पे एकदम हलक्या बोटाने आपल्याला असा मसाज करायचा आहे, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉक. ठीक आहे. त्याच्या आधी आपल्याला एक कृती करायची आहे आणि मग आपण हा मसाज करूया. दोन्ही हात आधी गुडघ्यांवर येऊ दे. थांबा 2 मिनिटं थांबा. तुम्हाला दोन्ही हात आधी गुडघ्यांवर. त्याच्या आधी आपल्याला एक कृती करायची आहे. पहिल्यांदा आता डोळे जास्तीत जास्त मोठे करायचे, जास्तीत जास्त मोठे ताण द्यायचा आहे. ताण ताण ताण. आपण लहान मुलांना कसं ओरडताना डोळे मोठे करतो तसे मोठे करायचे. ताण ताण. आणि गच्च मिटून घ्या. पुन्हा एकदा ओपन करायचे, जास्तीत जास्त ताण द्यायचा. ताण ताण ताण. आणि गच्च मिटून घ्या. पुन्हा एकदा डोळे ओपन करायचे, जास्तीत जास्त ताण, आणि गच्च मिटून घ्यायचे. सावकाश रिलॅक्स. डोळे मिटलेले जे आहेत ते रिलॅक्स करा. डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स. आणि आता बंद डोळ्यांनी आपल्या ह्या रिंग फिंगरने हलकासा मसाज करायचा. आपल्या करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे त्या बोटाने आपल्या डोळ्यांचा जो फुगीर भाग आहे, डोळे बंद केल्यावर तिथे आपल्याला हलक्या हाताने मसाज करायचा आहे. क्लॉकवाईज फिरून द्यायचं 5 ते 6 वेळेला. आणि अँटी क्लॉकवाईज 5 ते 6 वेळेला गोलाकार फिरून घ्यायचं, अगदी हलक्या हलक्या हाताने.
आणि आता दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. पामी हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब. अलगदपणे डोळ्यांच्या स्नायूंना टॅपिंग करायचंय. अगदी हलक्या हाताने टॅपिंग करायचंय. जी ऊब आहे, जो वॉर्मनेस आहे तो. पुन्हा एकदा पामी आणि टॅपिंग हलक्या हाताने निर्माण झालेली ऊब आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची. अजून एकदा पामी करूया. आणि निर्माण झालेली ऊब आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची अगदी हलक्या हातात. आता हे दोन्ही हात तसेच ठेवा डोळ्यांवरती आणि तिथल्या तिथेच अलगदपणे पापड्यांची उघडझाप करा. दोन्ही हात आपल्या डोळ्यांनी कव्हर करायचे आहेत. हात हातांचा कव्हर असेल डोळ्यांच्या समोर आणि अगदी हलक्या हलक्या डोळे उघडायचे आणि तिथल्या तिथेच आपल्या पापड्यांची उघडझाप करायची. डोळे अलगद मिटून घ्या. दोन्ही हात गुडघ्यांवर येऊ दे आणि सावकाश आता डोळे उघडायचे. आता दोन बोटांची आपल्याशी चिमूट करायची. दोन बोटांची चिमूट करा. अंगठा आणि पहिलं बोट जे आहे बरोबर. आणि आपल्या आयब्रो ज्या आहेत ना त्या अशा चेपायच्या. दोन्हीही आपल्या भुवया अशा चेपायच्या. सुरुवातीपासून एंड पर्यंत अगदी बरोबर चेपायच्या. आता डोळे अलगद मिटून घ्या आणि मग पुन्हा एकदा हीच कृती करा. आपला आयब्रो हळूहळू अशा चेपायचे आहेत. आता आपलं हे जे पहिलं बोट आहे ना, पहिलं बोट कृती थांबवायची. आणि आता आपलं पहिलं बोट जे आहे ते पहिलं बोट जे आहे हे कानाच्या मागे घेऊन जायचं आणि हलक्या हलक्या हाताने तिथे प्रेशर द्यायचा. अगदी खालून वर आणि वरून खाली. कानाच्या मागे आपली पाचही ज्ञानेंद्रिय ही आपल्या ब्रेनशी कनेक्टेड आहे. त्यामुळे तो आपला ऍक्टिव्हेट राहणं गरजेचं आहे. जसजसं आपलं वय वाढतं तस तसं आपला विसराळूपणा सुद्धा वाढतो. अल्झायमर सारखे त्रास होतात. हे कमी होण्यासाठी त्या सगळ्या कृती आपल्याला सोप्या आहेत आणि त्या खूप परिणामकारक आहेत. बरोबर. अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला चेपायचा आहे अगदी कानाच्या इकडे. बरोबर. आता असाच तो दाब प्रेशर आणत आणत आपल्या गळ्यापर्यंत घेऊन, जिथे आपलं कॉलर बोन आहे ना तिथपर्यंत घेऊन तो प्रेशर. बरोबर. पुन्हा अँटी क्लॉकवाईज त्याच प्रकारे असं वर वर जायचं. बरोबर. आणि त्याच प्रकारे तो खाली पडायचा. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. वरून खाली खालून वर. बरोबर. छान. आता पुन्हा आपल्या दोन्ही हातांच्या बोटांची अशी चिमूट करायची. हातांच्या बोटांची चिमूट करायची आणि आपल्या कानाच्या ज्या पाळ्या आहेत ना त्या हलक्याशा अशा ओढायच्या. अगदी सावकाश. हलक्या हाताने अगदी सावकाश अशा ओढ्या आणि पूर्णपणे तो कान जो आहे ना आपला तो हलक्या हलक्या हाताने असा प्रेस करा त्या दोन बोटांच्या चिमटीने. बरोबर. पाठीचा कणा सरळ असू देत. मान पण सरळ. मान पण सरळ. बरोबर. बरोबर. पुन्हा हे सुद्धा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. वरून खाली खालून वर. बरोबर. आणि आता दुसरी कृती. आपली इथे बघा छोटीशी पाळी असते बघा कानाची इकडे या साईड. ती आता आपल्याला बंद करायची आहे आणि ओपन करायची. छोटीशी पाळी असते एवढीशी. ती आता बंद करायची, ओपन करायची. पहिल्या बोटाने ती बंद करायची, ओपन करायची. बंद करायची, ओपन करायची. बंद करायची, ओपन करायची. बरोबर. बंद करायची, ओपन करायची. बरोबर. आणि आता आपली करंगळी आहे ना, ज्यांची नखं वाढली आहेत त्यांनी जरा करताना काळजी घ्या. करंगळी आहे ना ती कानाच्या आतमध्ये जिथे आपल्या कानाची दोन जे होल आहेत तिथे ठेवायचं आणि पुन्हा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं सावकाश फिरून घ्या. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. बरोबर. थांबायचंय. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यात. डोळे अलगद मिटून घेऊया. संपूर्ण क्रियेचा मनातल्या मनात मान करू.
आपण डोळ्यांचं सूक्ष्म व्यायाम केले, त्याच्यानंतर आपण आयब्रोज केल्या, आपले कानांचं केलं. आता आपण करणार आहोत थोडस फेस योगा. फेस योगा म्हणजे पुन्हा आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे अजून सुधारणार आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, एकदा आपल्याला उजव्या गालामध्ये हवा भरून घ्यायची आणि एकदा डाव्या गालामध्ये. बघा, एकदा उजव्या गालात हवा भरून घ्यायची या प्रकारे आणि एकदा डाव्या. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. बरोबर. आता पुन्हा दोन्ही गालांमध्ये एकत्र हवा भरायची, ओठांचा चंबू करायचा आणि ती हवा पूर्णपणे सोडून द्यायची. बघा, आपण फुगा बलून कसा ब्लो करतो, फुगा आतमध्ये हवा भरतो आणि त्याच्यानंतर तो ओपन केल्यानंतर त्याच्या त्या तोंडातून जशी हवा बाहेर पडते तशी आपल्याला कृती करायची. दोन्ही गालांमध्ये हवा भरून घ्या, ओठांचा चंबू करा आणि पूर्णपणे हवा सोडून द्या. पुन्हा दोन्ही गालांमध्ये हवा भरून घ्यायची, ओठांचा चंबू करून पूर्णपणे हवा सोडून द्या. पुन्हा एकदा हवा भरून घ्यायची दोन्ही गालांमध्ये आणि ओठांचा चंबू करून पूर्ण हवा सोडून द्यायची. आता आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही की कशी आपण नाक मुरडतो तशी कृती करायची. म्हणजे एकदा उजवीकडे एकदा डावीकडे नाक मुरडायचं. बरोबर. आणि आता हनुमंतासारखं आपल्याला तोंड फुगवायचंय. हनुमंताचं तोंड कसं, आपल्या इथे जास्त हवा असते, परत हा हनुवटीचा भाग फुगलेला असतो त्याप्रमाणे. बघा या प्रकारे. बरोबर. पुन्हा एकदा, पुन्हा एकदा. आणि आता आपल्याला म्हणजे थोडस एक हलकस स्मित हास्य करायचं आणि ओठांचा चंबू करायचा. बघा या प्रकारे. बरोबर. थांबायचंय. आणि आता थोडस आपण जिभेचे सूक्ष्म व्यायाम करूया. जीभ जास्तीत जास्त आपल्याला बाहेर घेऊन यायची आणि आत घ्यायची. बघा या प्रकारे. हा जो जिभेचा सूक्ष्म व्यायाम आहे हा तुम्ही डेली करत जा, कारण की ह्याच्याने खूप सारे फायदे होतात. एक तर ब्रेन तर ऍक्टिव्हेट राहतोच, पण त्याचबरोबर आपल्यामध्ये जो विसराळूपणा आहे हा सुद्धा कमी व्हायला मदत होते. पुढे जे अल्झायमर सारखे त्रास आहेत ते कमी व्हायला मदत होते. जास्तीत जास्त जीभ बाहेर, आतमध्ये, बाहेर, आतमध्ये. आणि आता एकदा आपल्याला जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची, एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे आपल्याला अशी फिरवायची आणि नजर आपली जिभेच्या शेंड्याकडे असते. सुरुवात करा. उजवीकडे, डावीकडे. अवकाश कृती थांबवा, डोळे अलगद मिटून घ्या आणि आता बघा, पूर्णपणे आपल्या जबड्याच्या इथे, मेंदूच्या ठिकाणी तुम्हाला काही ताण जाणवतोय का? तिथे हलकेसे सटल व्हायब्रेशन जाणवत आहेत का? या सगळ्याचा मनातल्या मनात मान. आणि सावकाश एकेका पायाने आपण जी स्थिती घेतली ती सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती. सावकाश एका खुर्चीला मिळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल, हातांमध्ये अंतर. करणार आहोत सायकलिंग. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ,
दोन्ही पाय एकत्रित 90 डिग्री वर घ्या आणि दोन्ही हात सुद्धा वर घ्या. हाताची आता आपल्याला एकत्रित हात आणि पाय सायकलिंग करायची आहे. हाताच्या मुठी म्हणून घ्यायचे आणि सुरुवात करूया सायकलिंग करायला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने रिव्हर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबवायची. पुन्हा दोन्ही पाय आणि हात वर असतील 90 डिग्री आणि नियंत्रित जमीन. सावकाश जमीन. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया. विश्रांती करणार आहोत आपण आता मत्स्यासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी शयन स्थितीमध्ये पद्मासन अर्ध पद्मासन घालावं किंवा साधी मांडी. तेही जमत नसेल तर दोन्ही पाय सरळ ठेवायला हरकत नाही. पद्मासन अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी किंवा दोन्ही पाय सरळ. आता आपल्या हातांची बोटं आपल्या कानाच्या जवळ घेऊन या. हाताची कोपरं आपल्या जमीन, हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने असतील. सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळा. हाताच्या आधाराने आधी सावकाश डोकं वर उचला आणि मग टाळूचा भाग आपल्या जमिनीवर ठेवा. हातांची बोटं जी कानाच्या इथे आहेत ती आता आपल्या मांडीवर येतील आणि हाताची कोपरं जमिनीवर. खूप छान दिसतंय सोनावणेचं. छान. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद असेल, श्वास चालू. जर शक्य असेल तर डोळे अलगद मिटून घ्या. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. पुन्हा एकदा इथे आपल्या टाळूवरती आपण हलकासा प्रेशर दिलाय. जाणीव आपल्या ब्रेनच्या इथे मेंदूच्या ठिकाणीच घेऊन जायची आणि जवळ आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करताना पुन्हा आपले हातांची बोटं आपल्या कानाच्या जवळ घेऊन देत. हाताच्या आधाराने सावकाश डोकं वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर ठेवा. डोकं जमिनीवर येईल. दोन्ही पाय जे आहेत हे सरळ करा आणि विश्रांती. सावकाश एका कुशीला बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. आणि त्यानंतर दंड स्थिती. दंड स्थितीमध्ये विश्रांती. तर दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि थोडस आपल्याला कमरेतनं पुढे झुकायचंय. दोन्ही हात जे आहेत हे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या आणि घड्याळाचा काटा कसा एकदा उजवीकडे डावीकडे असा त्याचा लंब असा एकदा उजवीकडे डावीकडे जातो तसं आपल्याला आपले हात एकदा उजवीकडे डावीकडे असे हलवून घ्यायचे. बरोबर. छान. एकदम हलकं रिलॅक्स. खांदे रिलॅक्स. आणि आता थोडस पुढे मान. पुढे मान. सावकाश वर या. सावकाश वर. करूया एक पादतोलासन. कॉन्सन्ट्रेशन बॅलन्स आपल्याला साधायचं आहे. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. उजवा पाय जो आहे हा वर उचलायचा आहे आणि पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. बरोबर. पाऊल पायाची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. छान. आणि इथे थांबा. नजर मनानेच एखादा बिंदू आपल्याला समोर आखायचा आहे आणि त्याच्याकडे आपली नजर स्थिर करायची. नजर स्थिर असेल तर आपल्याला बॅलन्स व्यवस्थित साधता येतो. कॉन्सन्ट्रेशन पण आपलं खूप छान. छान. सावकाश उजवा पाय खाली, हात तसेच ठेवा आणि आता डावा पाय वर उचलायचा आहे. पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. संपूर्ण शरीराचा भार जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. पाऊल पायाची बोटं जमिनीला पॉइंटेड.
नजर समोर, श्वास घेतोय सोडतोय, सावकाश डावा हात, डावा पाय खाली, दोन्ही हात खाली, विश्रांती. करणार आहोत वृक्षासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा पाय जो आहे तो फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया, पायाची बोटं जमिनीवर असतील. आता ज्यांना तोल करतोय वाटतोय त्यांनी भिंतीला टेकून उभं राहायला हरकत नाही. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि मग डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. पुन्हा एकदा नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. श्वास हे दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा, संपूर्ण श्वास सोडायचा. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि आता जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छातीपाशी घेऊन या. दोन्ही हात खाली, उजवा पाय सरळ करूया आणि विश्रांती थोडं. हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्यायचंय. इथे थोडा वेळ आपला बॅलन्स सांभाळायचा आहे, तोल सांभाळायचा आहे. आणि मग दोन्ही हात खांद्यातून सरळ करून वरती डोक्याच्या दिशेने जोडलेले. बरोबर, छान. पुन्हा नजर समोर, दीर्घ श्वसनाचा आवड. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा, संत गतीने श्वास सोडायचा. छान. उलटचाल करताना एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श कर, छातीपाशी. हात खाली, पाय खाली, विश्रांती. पुन्हा आपल्याला बॅलन्स साधायचा आहे आणि त्यासाठी आपण करणार आहोत नटराजस. त्याच्या आधी पण आपण केलेला आहे. तुम्ही समोर कुठल्याही एका गोष्टीचा आधार घेऊ शकता, भिंत, टेबल, खुर्ची, कपाट, जे काही असेल तर. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचा अँकल पकडायचा आहे. उजव्या पायाचा अँकल पकडा, घोटा पकडायचा आहे. बरोबर. डावा हात सरळ, डाव्या हाताची पाचही बोटं जोडलेली आहेत. आणि आता सावकाश कमरेतनं पुढे झुक, सावकाश कमरेतनं पुढे झुक. डाव्या हाताने तुम्ही टेबल, खुर्ची, कपाट, सोफा जे काही आहे ते पकडायचा प्रयत्न करा, जर बॅलन्स जात असेल तर. हा, किंवा भिंत. बरोबर, हा, ठीक आहे. आणि आता उजवा जो पाय आहे, उजव्या पायाची जी मांडी आहे ती थोडीशी स्प्रेड करा, मागून ताणा थोडीशी. हा हा, बरोबर बरोबर. आणि आता इथे थांबा थोडा. 1 2 3 4 5. उलट चाल. सावकाश डावा हात खाली, कमरेतनं सरळ, उजवा पाय खाली, थोडा वेळ विश्रांती. संपूर्ण शरीराचा भार आपल्या डाव्या पायावर जातो. तिथे नकळत आपला मेंदू जो आहे हा ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात होते, कारण की ही थोडीशी वेगळी कृती असते. आपण रोजच्या याच्यामध्ये ही करत नाही, म्हणून थोडस वेगळं झालं की आपला ब्रेन लगेच ऍक्टिव्हेट होतो, त्या दिशेने तो प्रयत्न करायला सुरुवात करतो. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचा अँकल पकडा. उजवा हात समोर, बरोबर. आणि आता कमरेतनं पुढे झुका. उजव्या हाताने तुम्ही एखाद्या गोष्टीचा आधार घेऊ शकता. बरोबर, छान. आणि त्याच्यानंतर शक्य असेल तर थोडासा डावा पायाची मांडी थोडीशी हलकीशी स्प्रेड करा, थोडस लांब नेण्याचा प्रयत्न. हा, बरोबर, छान प्रयत्न आहे सुरुवातीचा. आणि आता इथे थोडा वेळ थांबा, यथाशक्ती. छान. 1 2 3 4 5. सावकाश मध्यभागी यायचंय. हात खाली, पाय खाली, विश्रांती. करूया एकदा ताडासन. पूर्णपणे स्ट्रेचिंग, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. थोडस दोन्ही पायांमध्ये थोडस किंचित अंतर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या
आणि टाचा जमिनीपासून वर उचलू. पूर्णपणे स्ट्रेचिंग. बरोबर. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. श्वास घेतोय, सोडतोय. दीर्घ श्वसनाचा एक आवडतो. खोलवर दीर्घ श्वास होऊया. संपूर्ण श्वास सुरू. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपले हात आणि टाचा जमिनीवर. हात खाली, टाचा जमिनीवर. श्वास सोडत विश्रांती. आज आपण डायबिटीस वाले सूर्यनमस्कार बघणार आहोत. तर आधी बघून घ्या हे कसे केले जातात, मग आपण एकत्रित करणार आहोत. तर इथे पुन्हा मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. डायबिटीसच्या सूर्यनमस्काराची सुरुवात जी आहे ही हस्त उत्तानापासून होते. तुम्हाला मी आधी दाखवते, मग आपण एकत्रित करू. एक हस्त उत्तानासन, दोन हस्त पादासन. हे जरी डायबिटीस वाले असले तरीही आपण सगळे करू शकतो. दोन हस्त पादासन, तीन उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, चार चतुरंग दंडासन. त्याच्यानंतर पाचव्या स्थितीला आपल्याला शशांकासन करायचंय. गुडघे जमिनीवर टेकवायचे, पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची. आपल्या सीटचा भाग पायावर येईल. 5 शशांकासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 पुन्हा एकदा शशांकासन, 10 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 11 हस्तपादासन आणि 12 तिथल्या तिथेच नमस्कारासन. ठीक आहे, करूया सुरुवात. मॅटच्या पुढे येऊन उभं राहूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे, डोळे अलगद मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांनी सूर्य देवतेला मनापासून वंदन करूया आणि गायत्री मंत्राची पठणी करते. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. वळूया. एक हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. 2 हस्त पादासन, दोन्ही हात खाली येऊ दे. बरोबर. 3 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. बरोबर. 4 डावा पाय मागे चतुरंग दंडासन. बरोबर. छान. आणि आता 5 शशांकासन, 2 गुडघे जमिनीवर टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. बरोबर. छान. सीटचा भाग जमिनीवर. 5 शशांकासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन. बरोबर. 8 पर्वतासन, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. बरोबर. 9 पुन्हा एकदा शशांकासन, दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा. नाही, 9 शशांकासन. हा, जमिनीवर टेकवा. बरोबर. कपाळ जमिनीवर येऊ दे. छान. 9 शशांकासन. 10 आता उजवा पाय पुढे घ्या, अश्वसंचलनासन. उजवा पाय पुढे घ्या. हा, बरोबर. ठीक आहे. 11 डावा पाय पुढे हस्तपादासन. बरोबर. आणि 12 तिथल्या तिथे दोन्ही हात जोडून घ्या आणि कमरेत सरळ व्हा. नमस्कार. अजून एकदा विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा पूर्वस्थिती. ओम भास्कराय नमः. एक हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 2 हस्तपादासन. बरोबर. 3 डावा पाय मागे अश्वसंचलनासन. बरोबर. 5 4 चतुरंग दंडासन, उजवा पाय मागे. 5 शशांकासन, गुडघे जमिनीवर टेकवायचे, कपाळ जमिनीवर. बरोबर. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 8 पर्वतासन. बरोबर. 9 पुन्हा शशांकासन, गुडघे जमिनीवर टेकवा, कपाळ जमिनीवर. छान.
10 अश्वसंचलनासन, डावा पाय पुढे घ्या. बरोबर. 11 उजवा पाय पुढे, हस्तपादासन. आणि 12 तिथल्या तिथे नमस्कार आसन. मुखधोती. आज मी मुद्दाम हे घेतले सूर्यनमस्कार मुखधोती, कारण की आपल्याला रोजच्या सूर्यनमस्काराची सवय होती आणि आजचा विषय आपला ब्रेन होता, म्हणून त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी थोडीशी वेगळी होती. सावकाश बैठक विषय. पद्मासन करते, पद्मासन किंवा साधी प्राणायामासाठी स्थिती. करणार आहोत कपालभाती. 10 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. दोन्ही हात गुडघ्यांवर. थोडीशी हाताची कोपरे जी आहेत ना, आज थोडीशी अशी बाहेर घेऊ, थोडीशी बाहेर. हा, जास्त नाही, थोडीशी. पाठीचा कणा सर, डोळे अलगद मिटून घेऊया. 10 आवर्तन कपालभातीची आहे. तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. कधी थांबवायची. मोकळा झालेला श्वास. श्वसन मार्ग प्राणायामाच्या आधी आपण मोकळा केलाय. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेन पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि. प्राणशक्तीला मनोबंध. सावकाश मानसर. आता आपण विभागीय श्वसन करणार आहोत, पण ते वेगवेगळ्या मुद्रांच्या आधाराने करणार. तर सुरुवातीला आपल्याला करायची आहे चिन्ह मुद्रा. तर ह्या चिन्ह मुद्रेमध्ये काय करायचं, आपण नेहमी जी आपण म्हणजे ध्यान मुद्रा करतो ना, ज्ञान मुद्रा तशीच असेल, फक्त जी आपली हाताची जी टोकं आहेत, बोटांची जी टोकं आहेत, ही अशा प्रकारे आपल्या मांडीवर असते. या स्थितीमध्ये आपण करणार आहोत अकार. विभागीय श्वसनामधलं अकार हे या स्थितीमध्ये असेल. उकार करताना आपल्याला आपली हाताची जी 3 बोटं जी ओपन आहे ती बंद करून घ्यायची. या प्रकारे ती बंद करायची. ही आहे आपली चिन्मयी मुद्रा. याच्याने आपल्याला करायचं आहे उकार. आणि त्यानंतर आपण करणार आहोत ज्ञान मुद्रा, म्हणजे जी बोटं आपली बंद आहेत ती ओपन करायची. आणि मकार करताना आपण करणार आहोत ज्ञान मुद्रा, म्हणजे ही जी आपली नेहमीची आहे ती. आणि त्याच प्रकारे करणार आहोत आपण पूर्ण मकार. आणि त्याच्यानंतर संपूर्ण योगी श्वसन अकार, उकार आणि मकारासहित करताना आपल्याला हाताचा अंगठा आतमध्ये घ्यायचा आहे. 4 बोटं घट्ट मूठ वळून घ्यायची. हातांचा जो हा मागचा भाग आहे बोटांचा, तो एकमेकांना असा जॉईन करायचा. आणि जिथे आपलं ओटीपोट आहे तिथे आपल्याला ते ठेवायचंय. ही झाली ब्रह्ममुद्रा. आणि ह्या प्रकारे आपण या मुद्रेमध्ये आपण करणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसन अकार, उकार आणि मकारासहित. ठीक आहे, लक्षात आली मुद्रा सगळ्यांच्या. तर सुरुवातीला आपण अकार करताना जसं आपण ज्ञान मुद्रा करतो तशीच करायची आहे, फक्त हाताचे जे तळवे आहेत हे आपले गुडघ्याच्या किंवा आपल्या मांडीच्या दिशेने असतील. बरोबर, ठीक आहे. सुरुवात करूया आता. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहे. तो श्वास सोडायचा आहे, त्याला म्हणतात चिन्ह मुद्रा. आणि आता खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर येत आहे आणि हा श्वास सोडताना अकार.
हाताची 3 बोटं जी आहेत ही आता बंद करा आणि आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, डोळे अलगद मिटलेले आहेतच. केलेली आहे आपण चिन्मयी मुद्रा. करणार आहोत उकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडताना उकार. हाताची 3 बोटं जी बंद आहेत ती आता ओपन करायची आहेत. हाताची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले आहेतच. करणार आहोत मकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे थोडेसे कानाच्या दिशेला जातील आणि श्वास सोडत मकार. हाताची ब्रह्ममुद्रा, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोटं घट्ट मूठ वळून घ्यायचे आणि आता ही मूठ दोन्ही हात जोडून घ्यायचे एकमेकांना हाताच्या मुठी आणि आता ते आपल्या ओटी पोटाच्या इथे ठेवायचे. पुन्हा पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटलेले, खांदे कोपरं रिलॅक्स. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना अ उ म एकत्रित. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अ उ म एकत्रित. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले आहेत. करणार आहोत 3 आवर्तन भ्रामरी प्राणायामाची षण्मुखी मुद्रेमधून. इथे आता आपल्याला अंगठे जे आहेत हे कानाच्या आतमध्ये असतील. पहिलं बोट बंद डोळ्यांवर, मधलं बोट नाकाच्या शेंड्यावर, रिंग फिंगर जी आहे ही आपल्या ओठांच्या इथे असेल आणि करंगळी हनुवटीच्या इथे. बरोबर. षण्मुखी मुद्रा. भ्रामरीच्या पहिल्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत भ्रमरगुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या मस्तिष्कापर्यंत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक धारण केली ती सोडून द्यायची आणि शवासनासाठी स्थिती घ्यायची. सावकाश पाठीवर पुढे विश्रांती, क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं मनातल्या मनात निरीक्षण आणि आज केलेली साधना तिचा मागोवा. आज आपला विषय होता ब्रेन, मेंदू. तो ऍक्टिव्हेट करण्यासाठी आज आपण जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा क्रम आठवूया आणि त्याचबरोबर शरीरातला प्रत्येक अवयव शिथिल करत जाऊया. आपले दोन्ही पाय, पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघ्याचा भाग, मांडीचा भाग, संपूर्ण उजव्या आणि डाव्या पायाच्या जांघेचा भाग मनाने शिथिल करत जायचा आहे. इकडेचे स्नायू शिथिल होत आहेत.
शरीराच्या मधल्या भागाकडे येऊया. दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल करत जायचं आहे. पाठकड्यांमधली 33 मणक्यांची माळ रिलॅक्स. आपल्या सीटचा भाग, आपल्या कमरेचा भाग, तिथले सगळे महत्वाचे जे स्नायू आहेत, सांधे आहेत, ते मनाने शिथिल करायचे आहेत. आपल्या जाणीव आपल्या उदर आणि उरभागाकडे, पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, तिथली उदर पोकळी मनाने शिथिल करायची आहे. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, छोटस हृदय शिथिल, रिलॅक्स. गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू रिलॅक्स. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली उघळ, पापण्या, भुवया, भूमध्य, काठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, केस आणि माझ्या टाळूचा शिथिल झालेला भाग. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत देहधारणे मी माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मनाने शिथिल केलेले आहेत. आणि आता ते मोरपिसासारखे हलके हलके तरंगत. माझी जाणीव मी माझ्या श्वासाकडे घेऊन जात आहे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येतोय. थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास सोडताना माझं पोट हलकं हलकं जमिनीच्या दिशेने जात आहे आणि उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास घेताना माझं संपूर्ण शरीर, माझा प्रत्येक स्नायू प्रसरण पावत आहे. श्वास सोडताना तो आकुंचित होत आहे. या सगळ्या हालचालींकडे माझं लक्ष आहे, माझी जाणीव आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी बाहेर सोडून देत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय, खूप बरं वाटतंय. प्रचंड सकारात्मक ऊर्जा मला या क्षणी प्राप्त होत आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत चाललेला आहे आणि तो खूप सकारात्मक होत आहे. हे सगळं माझ्या साधनेचं फळ मला मिळत आहे. मी जी साधना करतोय ती मनापासून आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतर. मला माझ्या जीवनात सुख, समाधान, उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देत आहे. यासाठी मी माझ्या स्वतःचे धन्यवाद देत आहे. माझ्या शरीराला मी मनापासून धन्यवाद देत आहे. ते शरीर मला अत्यंत सुरेख अशी साथ देत आहे. माझं मन अतिशय खंबीर आहे, संयमित आहे, निर्भय आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाची पुन्हा एकदा आपण सुरुवात करूया. पुन्हा जाणीव आपल्या देहाकडे, हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया, दोन्ही पाय जोडून घेऊया. सावकाश मान आपली उजवीकडे डावीकडे फिरून घ्यायचे. एक हलकासा खेच द्यायचा आहे आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे, डोळे अलगद मिटलेले. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.
नमन मुद्रा. जोडलेले हात, श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतून खाली झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपली साधना पूर्ण समर्पित. श्वास घेत घेत कमरेतून सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मर्दन. नेत्र स्पर्श. हलगट डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6:30. हरिओम. मीटिंग एंड करूया. शुभ दिवस.